मला पेशंटला भेटायला जायचं आहे. आंदोलनवाले आम्ही आहे नाही भाई, पण तो जाणार त्याला भाग पाडू नका. त्यांच्या ज्या काही समस्या असतील यांनी फोर्सवाल्यांना विनंती की तुम्ही तिथे DRM साहेबांना सांगा आमची समस्या, जेणेकरून आम्हाला गुन्हेगारी प्रवृत्तीचा विषय त्या मार्गाने आम्हाला जायला नको. आता मी बी पोलीस स्टेशनमध्ये बरेचसेदार मला 25 वर्ष झाले जाता येत असतो. गुन्हेगारी वृत्तीतले साहेब लोक सुधारण्यासाठी चान्स देता. केंद्र का इसलिए राज्य का रहता था, अभी 1 मिनट में कर देता मैं, 1 मिनट में. स्टेट गवर्नमेंट का रहता तो मेरे CM ऐसे है 1 सेकंड में कर देते, 1 सेकंड में. मेरे CM का काम है. परंतु तुम्ही रेल्वेवाल्यांची फार रेल्वे प्रशासनाचा अन्याय चालू आहे आमच्यावरती. इथल्या परिसरातील वाहतूक आपले जे प्रवासी आहे त्यांच्यावर मोठा अन्याय होतो आहे. आणि चालू गाडीवरती पण हे जाऊ देत नाही. आणि पहिल्या गाड्या ज्या होत्या त्या गाड्या बंद झाल्या आहे. करोना काळाच्या अगोदरपासून त्या पण चालू करत नाही रेल्वे प्रशासन. अंत मत देखिए, ये बोलना है. नहीं, आपको अगर ऐसा लगता है तो ये आपकी भूल है. यहाँ जानवर रहते हैं क्या? बिल्कुल नहीं. हम नहीं 1 लाख. अरे जानवर नहीं रहते जब तक आप देते नहीं स्टॉप. यहाँ की जनसंख्या 1 लाख से भी ज्यादा है. आपको पता है यहाँ की जनसंख्या कितनी है, पता है आपको? पेशेंट को जाना था उसको भी रोक दिया इसमें. ये कोई पुलिस लगाई करना होगा तो मैं इससे ज्यादा लोग लेके आऊंगा. लोगों को अड़ाओ मत, लोगों को आने दो. लोगों का गुस्सा है उनको करने दो. पेशेंट को जाना था उसको भी रोक दिया इसमें. ये कोई पुलिस लगा के करना होगा तो मैं इससे ज्यादा लोग लेके आऊंगा. लोगों को अड़ाओ मत, लोगों को आने दो. लोगों का गुस्सा है उनको करने दो. और आपको पॉजिटिव करना होगा तो ठीक है, नहीं तो देखो बोलो क्या करना है. तो ये निकालो, ये निकालो सर, बस कोई करेगा कुछ नहीं. उद्या माननीय मुख्यमंत्री या संदर्भात चर्चा करतील. मी चर्चा करेल. पर कल के दिन हमारे मुख्यमंत्री महोदय भी चर्चा करेंगे. जैसा भी रिजल्ट आएगा वैसा रिजल्ट फास्ट आने के लिए वैसी कोशिश कल के दिन की जाएगी. कल सब लोगों से बात हुई थी. बोलो क्या करना है. हाँ, अभी सर हम जो मेमू ट्रेन है उसकी स्टॉपेज 2-3 दिन में मिल जाएगी. कौन सी वो मेमू? बडनेरा नासिक मेमू. ठीक है. बाकी की गाड़ी के लिए भी आप प्रपोजल देते हैं. और बाकी प्रपोजल के लिए यारा मैडम ने बोला है कि अब उनके 8 से 10 लोगों को प्रपोजल भेजेंगे, करेंगे नहीं. मुझे ये 9 तारीख तक तीनों गाड़ियाँ रुका उसको चाहिए. आप GM को प्रपोजल भेजो, हम GM के पास जाएंगे. GM करेगा क्या? आता था सर जो मेल एक्सप्रेस का है. मेरी कहना ऐसा है, हम 3 बार आंदोलन किया. 3 बार में का सर मैं आश्वस्त करता हूँ. मेरी बात सुनो. 3 बार का डिस्टेंस जो है ना कम से कम 6-8 महीने का है. 1.5-2 सालों से चल रहा है. ये गाड़ी हमारी है, हमारे लिए रुकती थी. गाड़ी मलकापुर में रुकती है, गाड़ी वहाँ के छोटे छोटे स्टेशन पे रुकती है और बोदौड़ में नहीं रुकती है. वरन गाँव में रुकती है, बोदौड़ में नहीं रुकती है. क्यों नहीं रुकती है? और सबसे बड़ी बात है यहाँ से आपको कनेक्टिविटी मिलती है बहुत सी, और वो क्यों रोकी जाती है? ये बात आपने रेलवे बोर्ड को आपके पद्धति से कभी दिया तो रेलवे बोर्ड 1 मिनट में अप्रूवल करेगा. वो केंद्र का इसलिए राज्य का रहता था, अभी 1 मिनट में कर देता मैं, 1 मिनट में. स्टेट गवर्नमेंट का रहता तो मेरे CM ऐसे है 1 सेकंड में कर देते, 1 सेकंड में. मेरे CM का काम है. और कल के दिन में CM के साथ है, CM साहब के साथ में कल के दिन बात करने लगा तो, और वो भी रेलवे बोर्ड से भी बात करने लगा तो. लेकिन आप इधर से पॉजिटिव भेजो. जरूर. आप कुछ भी निगेटिव भेजते हैं. वही बोला मैं. बराबर. लेकिन ये जो लेके आए तामझाम, ये नहीं चाहिए. हम भी तामझाम लेके आएंगे. नहीं सर वो मालूम है सर. तो ये लोकशाही है. ये लोकशाही में वो लेके आए वो डंडे वाले, ये चलेगा नहीं. अब तो आप और हम शांति से चर्चा होगी ना. ये कौन है? ये इनको पहचानते क्या आप? व्यापारी संघटन वाले क्या, फतरा वाले है क्या? रेल्वे डिपार्टमेंट, रेल्वे प्रशासनाची ही जी आहे ना ही अशंभत चूक आहे. आंदोलन केल्यावर लोकांच्या भावना समजून घेताना ज्या चालू असलेल्या गाड्या त्या गाड्याही बंद करणे. मला नाही वाटत की त्याच्यामध्ये रेल्वे बोर्डाचा काहीतरी फायदा आहे. रेल्वे बोर्डाचं नुकसान आहे. पण तरी अधिकारी आणि डिपार्टमेंट प्रशासनाला हाताशी घेऊन लोकांचं आंदोलन चिरण्याचा जो प्रयत्न होतोय तो अतिशय निषेधार्थ आहे. आज त्यांना बोललोय. सिंग साहेबांनी सांगितलं पॉझिटिव्हली मी 1 मेमो चालू करून देईल 2-3 दिवसात. आणि 3 गाड्या ज्या थांबणार आहेत तेही चालू करू. या 8 दिवसात नाही चालू झाले तर आचारसंहितेच्या पूर्वी पूर्ण बंद करून टाकू. 8 दिवसाचा त्यांना इथून फक्त अल्टिमेटम आहे. उद्या माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलणार आहे. मुख्यमंत्री महोदय पण या राज्याचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय संबंधित डिपार्टमेंटशी बोलतील. शेवटी रेल्वे हे केंद्रीय डिपार्टमेंटचा विषय आहे आणि त्यांनी कशा पद्धतीत करावं त्यांनी ठरवावं.
पण बोदोडवाल्यावर अन्याय निश्चित होतो याच्याबद्दल काही शंका नाही. कारण बोदोडच्याच गाड्या बंद झाल्या, ज्या बोदोडमध्ये चालू होत्या, ज्या बोदोडवर थांबत होत्या, त्या गाड्या बंद झाल्यामुळे यांना कधी आतापर्यंत 3 वेळा आंदोलन झाले, पण त्या तिघी आंदोलनाची यांनी व्यवस्थित दखल घेतलेली नाही आहे. आक्रमक आंदोलन काय असतं त्याच्या पुढच्या टायमाला चंद्रकांत पाटील सुद्धा आणि या सगळ्या जनतेला सोबत घेऊन आंदोलन करू. आणि आता यांनी जे प्रोटेक्शन लावलं आहे या संदर्भात बी मला ते वाईट वाटलेलं आहे. प्रोटेक्शन लावण्याची गरज होती. सिंग साहेब आम्ही एकत्र चर्चा करून अतिशय सकारात्मक चर्चा करू शकलो असतो. आता उद्याचं आंदोलन गनिमी काव्याने असेल. 100% रेल्वे बंद पाडून टाकू इथून. जर लोक प्रशासनाच्या काहीतरी बंद झाल्याशिवाय जर केंद्राच्या रेल्वे डिपार्टमेंटला समजत नसेल, प्रशासन समजत नसेल तर आम्ही ते करू. आणि इथे आज DRM मॅडमने येणे अपेक्षित होतं. DRM मॅडमला AC मध्ये बसून एखाद्या कार्यकर्त्याला पाठवून, एखाद्या त्यांच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला पाठवून जर काम होत असेल असं वाटत असेल तर ते मुळात चुकीचं आहे. लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसासमोर प्रत्येक अधिकारी आला पाहिजे, त्यांनी योग्य पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, लोकांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे असं मला वाटतं. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही यांच्यासोबत होतो, आहे आणि उद्याही राहू. पण या 5 दिवसाचा अल्टिमेट यांना दिला. 3 दिवसात मेमो थांबवत आहे. मेमो जर थांबली तर पुढे आणखी त्यांना अल्टिमेट दिला जाईल. कारण आम्हालाही पुढे काही अडचणी आहे. पण या 5 दिवसात त्यांच्याकडून काही नाही झालं तर एक मोठं आंदोलन, जन आंदोलन आम्ही या सगळ्या बोदोडकरांच्या वतीने, मुक्ताईनगरकरांच्या वतीने इथे मोठ्या प्रमाणात छेडू. आतापर्यंत राष्ट्रीय दिव्यांग पार्टी आणि भीम आर्मी आणि व्यापारी संघटना, पत्रकार संघटना, वकील संघटना, ज्याही संघटनांनी आज एकता दाखवली आहे. आणि लोकनियुक्त आमदार साहेब चंद्रकांत भाऊ पाटील, धनराज गायकवाड भाऊ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपालजी अग्रवाल, विकासजी कोटेचा, कालूभाई शेख, अमोलभाई व्यवहारे, प्रकाश धुंदे, बिहारीलाल अहुजाजी आणि मी स्वतः आणि माझी टीम इथं उपस्थित आहे. 2 ते 3 वेळा चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या शब्दाला एवढा मान आहे इथं, त्यांच्या शब्दाला मानामुळे आम्ही इथं नरमेला आहे. आणि प्रशासनाने वारंवार रेल प्रशासनाने लबाडीची भूमिका घेतली आहे. जे लबाडीची भूमिका घेत आहे त्या प्रशासनाला आम्ही जाहीर निषेध करतो आहे. आज भाऊच्या एका शब्दामुळे आज परत आम्ही एक आंदोलन मागे घेत आहे. जर दादर नागपूर सेवाग्राम व सुरत फास्ट अमरावती आणि एक मुंबई जाणारा आम्हाला सुपरफास्ट ट्रेन हवी आहे, अमरावती मुंबई एक्सप्रेस. जर 8 दिवसात जर ह्या गाड्यांचा थांबा नाही झाला तर आम्ही न सांगता इथे आंदोलन करू. उद्या मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे. मुख्यमंत्री महोदयांकडून मी रेल्वे बोर्डाशी बोलून 3 गाड्या उद्याच्या उद्या चालू कशा होतील तो प्रयत्न करेल. एक तर 5 तारखेला मी माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर त्यांना सांगितलेलं की मी आंदोलन करेल. आणि आंदोलन करताना उद्याचं आंदोलन कसं असेल त्यांना ते सांगितलेलं आहे की उद्याचं आंदोलन कसं असेल ते ठीक हरकत नाही. कारण शेवटी एका विषयाचा एक संयमाचं एक लिमिट असतो, तो संयम आता सुटलेला आहे. तो प्रशासनाने सांगितलं आहे आणि आपल्यालाही सांगितलं आहे. त्याच्यामुळे आज आपण सगळ्यांनीच आंदोलन आपण इथे थांबवतोय. आपले सगळ्यांचे आभार. आणि सिंग साहेबांनी पण पब्लिक ब्रिजचा पण विषय होता. बोदवड शहरातील गच्ची ताब्याच्या घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर. प्रधानमंत्री आवास योजनेतील 214 युनिट असलेला प्रकल्प. 2 रूम किचन, 3 रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने, 5 एकरात पसरलेला भव्य प्रकल्प. भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न ₹3 लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त 31 डिसेंबर 2024 पर्यंतच आहे. आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि 2,50,000ची सबसिडी आणि हो 5% मुद्रांक शुल्क सुद्धा माफ. तहसील कार्यालय व गोरक्षण पासून 2 मिनिट अंतरावर. जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता. टू रूम किचन गच्ची ताबा घरे. 3 रूम किचन डुप्लेक्सची घरे. दुकाने. प्रकल्पाची वैशिष्ट्ये. संपूर्ण प्रकल्पास कंपाऊंड व गेट, त्यामुळे सुरक्षित. कॉन्क्रीट रस्ते व गटारी, पथदिवे, गार्डन, पाण्यासाठी HDPE पाईपलाईन व विहीर, देवालय. आनंदनगर येथून बाजूचे प्रवेशद्वार, सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा, प्ले एरिया आणि अनेक सुविधा. भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी. आमचे आपणास निवेदन आहे
की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे। त्यामुळे आपण आजच या, पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच, सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा। ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा, कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच।